हे बेटा मॅट्रायसिसची डेफिनेशन काय? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्स. नंबर्सच्या रेक्टँग्युलर अरेंजमेंटला काय म्हणायचं? मॅट्रायसिस. हे बघा फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 ह्याला काय म्हणायचं? रो ऑफ नंबर्स म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं? कॉलम ऑफ नंबर्स म्हणायचं. बरोबर का? आणि असा जर नंबर लिहिलं याला काय म्हणायचं? ठीक आहे. या रेक्टँग्युलर अरेंजमेंटला काय म्हणायचं? मॅट्रिक्स म्हणायचं. काय करायचं या रेक्टँग्युलर अरेंजमेंटचं? कशासाठी करायचं हे? आता फॉर एक्झाम्पल 3 जणांचं इन्फॉर्मेशन आहे. 3 जणांचं टेस्टचे मार्क आहेत फॉर एक्झाम्पल 3 विषयाचे आहेत. फॉर एक्झाम्पल ए, बी आणि सी नावाचे 3 जण आहेत. ए, बी, सी नावाचे 3 लोकं आहेत. त्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मार्क्स कॉम्प्युटरमध्ये फीड करून ठेवायचे. बरोबर स्टोअर करायचं असेल. कॉम्प्युटरला इनपुट म्हणून द्यायचं असेल काहीतरी एनालिसिस करायला. तर कॉम्प्युटरला इनपुट देण्यासाठी इन्फॉर्मेशन आपण मॅट्रिक्स फॉर्ममध्ये देतो. ठीक आहे. कॉम्प्युटरला इन्फॉर्मेशन मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण देतो. आणि कॉम्प्युटर काय करतो? मॅट्रिक्स फॉर्ममध्येच इन्फॉर्मेशनला स्टोअर करतो. एनालिसिस करत असताना सुद्धा मॅट्रिक्स फॉर्ममध्येच इन्फॉर्मेशन घेतो. तर मॅट्रिक्स म्हणजे काय? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर्स. हे बेटा ह्याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? रो म्हणायचं. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं? कॉलम. याच्यामध्ये किती रो आहेत? 3 रो आहेत. याच्यामध्ये किती कॉलम आहेत? 3 कॉलम आहेत. तर हे झालं तुमचं ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. काय झालं? ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? 3 × 3 केलं तर किती येते? 3 × 3 9 येते. ह्याच्यामध्ये 9 एलिमेंट्स आहेत. बरोबर का? नंबर ऑफ रोज मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉलम म्हणजे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. या नंबरला एम ने डिनोट करतात. स्मॉल एम ने डिनोट करतात. याला स्मॉल एम ने डिनोट करतात आणि याला एन ने डिनोट करतात. ठीक आहे. तर मॅट्रिक्स म्हणजे काय? रेक्टँग्युलर अरेंजमेंट ऑफ नंबर. ठीक आहे. ह्याच्यातला पहिला जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटला पण काहीतरी नंबर आहे. काय नंबर दिलाय? A11 दिसतंय का? काय नंबर आहे? A11. दुसऱ्या एलिमेंटला काय नंबर दिले? A12. असं करत करत तिसऱ्याला काय नंबर असणार आहे? A13. ठीक आहे. असं करत करत फर्स्ट रो मधला nth एलिमेंट आहे. ठीक आहे. हे सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट, सेकंड रो मधला सेकंड एलिमेंट, सेकंड रो मधला jth एलिमेंट, सेकंड रो मधला nth एलिमेंट. फर्स्ट रो असेल तर 1 आहे, सेकंड रो असेल तर 2 आहे, थर्ड रो असेल तर 3 आहे. mth रो असेल तर m आहे. mth रो असेल तर काय आहे? mth रो असेल तर m आहे. बरोबर का? mth रो असेल तर m आहे. आणि फर्स्ट कॉलम असेल तर इथे 1 आहे. बरोबर का? सेकंड कॉलम असेल तर इकडे काय आहे? 2 आहे. थर्ड कॉलम असेल तर 3 आणि nth कॉलम असेल तर काय असणार आहे? n असणार. बरोबर का? या एलिमेंटचा नंबर काय असणार आहे? A11. बरोबर का? A11. या एलिमेंटचा नंबर काय असणार आहे? A12. या एलिमेंटचा नंबर काय असणार आहे? A13. आणि सिमिलरली ह्याचा A33. ठीक आहे. त्याच्यानंतर